वर्तमानपत्रांची जुडी लक्ष्मणनं समोर आणून ठेवली. मी यंत्रवत हात पुढं केला. सगळ्या वर्तमानपत्रवाल्यांनी छायाचित्रासकट पहिल्याच पानावर बातमी दिली होती. नानासाहेब देशमुख ह्यांचं दुःखद देहावसान. त्या फोटोकडे आणि रकानेच्या रकाने भरून आलेल्या मजकुराकडे मी पाहत बसले. त्या मजकुराचा अर्थ डोक्यात शिरतच नव्हता. अक्षरं पण चित्रासारखीच वाटत होती. आणि ती अक्षरं जरी समजली असती तरी असा काय फारसा फरक पडला असता. नानासाहेब देशमुखांचा जीवनवृत्तांत त्या वर्तमानपत्रवाल्यांनी देशमुखांच्या खुद्द मुलीलाच काय सांगावा. होय, नानासाहेब देशमुख ह्या नावाचे लक्षाधीश गृहस्थ माझे वडील आता होते असं म्हणायला हवं. काल सकाळी 11:30 वाजता देशमुखांनी इथली यात्रा संपवली. अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता निघाली आणि काल संध्याकाळी 7 वाजता सगळं संपलं. अफाट कर्तृत्वशाली, दानशूर, प्रेमळ अशा वर्णनाचे देशमुख जडरूपानं पण ह्या जगात राहिले नाहीत. आत्ता अगदी ह्या क्षणी काय वाटतंय हे मी कसं सांगू. सगळ्या आयुष्याचा गुंताच झालाय. खऱ्या भावना, माया, प्रेम, वात्सल्य कशाचा उलगडाच होत नाही. हे शब्द तरी कसे तयार होतात, कोण करतं, काही उमजत नाही. जन्मदात्या आईबद्दल, बापाबद्दल अगदी प्रथम मुलाला जे काही वाटलं असेल किंवा आईबापांना अपत्याला पाहून जे काही वाटलं असेल त्याला वात्सल्य म्हणायचं हे खरंच प्रथम कुणी ठरवलं असेल, का ठरवलं असेल. त्या भावनांना तो शब्द जर अख्ख्या जगानं मान्य केला असेल तर मग मला देशमुखांबद्दल ते तसं का वाटलं नाही. संस्कारांचा परिणाम एवढा जबर असतो. मग ज्याला रक्त रक्त म्हणतात त्याचं काय. सगळ्या संकेतांना झुगारून देऊन रक्ताकडे रक्त धावायला हवं. हे हवं आणि ते हवं. खरं काय हवं हे आयुष्य संपलं तरी कधी कळत नाही. केव्हा केव्हा काय हवं हे कळतं, पण ते कधीच मिळणार नाही हे पण समजतं. नानासाहेब देशमुखांचं असंच झालं. पैसा होता, पद होती, नाव होतं, लावलौकिक होता, शिक्षण होतं, संस्कार होते, सरकार दरबारी मानही होता, दराराही होता. दाराशी 3-3 मोटारी होत्या, आरोग्य होतं. मिळवायचं राहिलं अशी एकच गोष्ट होती. त्यांची एक अगदी छोटीशी इच्छा अपुरी राहिली होती. मी त्यांना एकदाच पप्पा म्हणून हाक मारावी एवढीच त्यांची इच्छा अपुरी राहिली होती. आणि ती मात्र राहिलीच. जी माझी आई नव्हती, जिचा माझा कसलाही संबंध नव्हता, ती बाई मला आई वाटली. मला आई म्हण असं तिनं न सांगताच मी तिला आपणहून आई म्हणून हाक मारू लागले. आणि ज्यांचा आणि माझा खरा रक्ताचा संबंध होता त्यांना मला कधीच पप्पा असं म्हणावंसं वाटलं नाही. माझ्या वयाच्या 18व्या वर्षी देवकुळे गुरुजींनी मला नानासाहेब देशमुखांची ओळख करून दिली. यांत्रिक हालचाल व्हावी तसे मी हात जोडले. भावनेचा लवलेश त्यामागं नव्हता. आदर होता, पण तो कोणत्याही वडील आणि दानशूर व्यक्तीबद्दल असावा तेवढाच. नानासाहेब देशमुख हे नाव तसं अपरिचित नव्हतं आश्रमाला. देणगीदारांच्या यादीत देशमुखांचं नाव नेहमीच अगदी पहिल्या 5 व्यक्तीत असायचं. नानासाहेब देशमुखांना मी नमस्कार केला तो रीत म्हणून, संस्कार म्हणून. माझे वडील ह्या भावनेनं मात्र नक्कीच नाही. ती दृष्टी तयारच होत नाही. कशी होणार. नानासाहेब देशमुख हे माझे खुद्द वडील आहेत हे मला गुरुजींनी सांगितलं. ते मला केव्हा तरी न्यायला येणार आहेत याबद्दल पण समजलं होतं. आणि त्याचप्रमाणे आमची पहिली भेट झाली. देशमुख म्हणाले, आणखीन 2 दिवसांनी आपल्याला घरी राहायला जायचं आहे. गुरुजींनी सांगितलं ना सगळं. हो. उद्या संध्याकाळी मी येतो, तुला घेऊन जातो. आपण थोडंसं बोलणार आहोत. 1-2 तासांनी तुला पुन्हा मी इथं सोडीन. संध्याकाळी 6:30 वाजता तयार राहायचं. हं. ही उद्या करता साडी. गुरुजींनी
मी त्या साडीचा स्वीकार करावा अशा अर्थाची मला खूण केली. मी ते पुडकं हातात घेतलं, त्यांना नमस्कार केला आणि माझ्या खोलीत आले. रात्रीची प्रार्थना संपल्यावर गुरुजींनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं. कुणाला कधी काही खास सांगायचं असलं किंवा कुणाचं वागणं चुकल्यावर जर तिला सुनवायचं असलं तर रात्रीच्या प्रार्थनेनंतर अशी भेटायची गुरुजींची पद्धत होती. बस बेटा, हं. तुझ्यावर उद्यापासून खूप मोठी जबाबदारी पडणार आहे. आत्तापर्यंत या आश्रमात तू जे जे काही ऐकलंस पाहिलंस त्या सगळ्याची कसोटी उद्या लागणार आहे. पण हो, गांगरून जाऊ नकोस, गोंधळून जाऊ नकोस आणि मुख्य म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नकोस. अगं, भावना प्रत्येक वेळेला माणसाला योग्य निर्णय घेऊन देईलच याची शाश्वती नसते. तुम्ही सगळ्या आश्रमात वाढलात. लग्नानंतर इतर मुलींना माहेर असतं तरी तुमच्या दुर्दैवानं तुम्हाला ते सुख नाही. आश्रम तुमचाच आहे गं, तो तुम्हाला कधीही दूर लोटणार नाही. पण बेटा, शेवटी घर ते घर या विचाराचा मलाही विसर पडत नाही. मी हा आश्रम चालवतो तरी माझी ही भावना आहे. मग तुम्हा मुलींना काय काय वाटत असेल? तरीसुद्धा तुमच्यापैकी प्रत्येक मुलगी स्वतंत्रपणे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात परिस्थितीत मन आणि बुद्धी जागृत ठेवून वागेल याबद्दल मला कायम विश्वास आहे. काय सांगू आणखीन? गुरुजी गप्प बसले. मलाही काही वेळ काही सुचलं नाही. उद्या परवापासून हा आश्रम आपण सोडायचा ही कल्पनाच मेंदू आणि काळीज कुरतडून टाकणारी होती. मी हा आश्रम का सोडायचा? का सोडायचा? तर कोण्या एका देशमुख नावाच्या माणसाला त्याच्या मुलीची एकाएकी 18 वर्षानंतर आठवण झाली म्हणून. ह्या विचारासरशी मी गुरुजींना विचारलं, गुरुजी, एकाएकी मी हा आश्रम का सोडायचा? नानासाहेबांकरता. त्यांचा आणि माझा तसा काय संबंध आहे? वा, संबंध आहे आणि नाही. पण त्यांना आता माझी 18 वर्षानंतर. हे बघ बेटा, हा प्रश्न तू मला नको विचारूस. तुझं तोंड गप्प करायचं म्हणून मी हे म्हणतोय असं समजू नकोस. तो माझा धर्म नाही हे तू जाणतेस. अगं, अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो ना, त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावनाच मोठी असते. कोणी खरं बोललं तर आपल्याला गप्प बसावं लागेल, त्या प्रश्नावरती आपल्याकडे उत्तर नाही ही भीती. आपण मग त्या खरं बोलण्याला घाबरतो आणि बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन समोरच्या माणसाला गप्प करतो. पण लक्षात ठेव वीणा, हा मार्ग नेहमीच फसवणारा. यामुळे 2 माणसं घायल होतात हे विसरू नकोस. दडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दडपशाही करणारा सुद्धा. फक्त एकच आहे की एक जण घायाळ झालो तसं इतरत्र दाखवत सुटतो, दुसरा दाखवत नाही, एवढाच फरक. पण जो उघडपणे दाखवत नाही ना, तो कायम आतल्या आत धास्तावलेला असतो. आत्ता मात्र हा प्रश्न तुम्हाला विचारू नकोस असं मी म्हणतोय. त्याचं कारण इतकंच आहे की हे प्रश्न स्वतःला मी खूपदा विचारलेत आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं कुणाजवळही नाही आहेत. असं कर, कदाचित देशमुखांजवळ ह्याची उत्तरं असतील. त्यांना मी हे प्रश्न विचारू शकते? विचारायलाच पाहिजेत. एकमेकांच्या आयुष्यात तुमच्या दोघांचा पहिल्यांदा प्रवेश होतोय. जास्तीत जास्त डोळसपणाने ह्या आयुष्याचा स्वीकार करणं तुम्हाला दोघांनाही हितावं आहे. मी देशमुखांना सुद्धा सांगणार आहे. तुलाही सांगतो, देशमुखांची बाजू जर खरी आहे असं जर तुझ्या लक्षामध्ये आलं तर त्यांच्या जीवनात विरून जा. द्वैत उरणार नाही, दुःख राहणार नाही. आलं लक्षात? एका आलिशान हॉटेलात मी आणि देशमुख समोरासमोर बसलो होतो. किती वेळ ते आठवत नाही. ते म्हणाले, हां, बोल वीणा. आज काहीही बोलायचं, मनात येईल ते काहीही विचारायचं. तरी मी गप्प होते. मी त्यांना काय विचारणार? हा असा प्रसंग माझ्याच काय पण उभ्या जगात कुणाच्या तरी आयुष्यात आला असेल का? 18 वर्षात प्रथम एक गृहस्थ वडील या नात्यानं भेटतो आणि आश्रमापलीकडे 18 वर्षात ज्या मुलीनं जग पाहिलेलं नाही तिला म्हणतो काहीही विचार. काय विचारणार? एकमेव प्रश्न, माझी आठवण आपल्याला एवढ्या उशिरा का व्हावी? हा प्रश्न मी यांना विचारू शकते का?
माझ्या ओठांची नकळत हालचाल झाली आणि आणि मी तशीच थांबले. बोल ना, बोल बोल, अगदी मोकळी हो आणि बोल. तुझ्या वडिलांशीच तू बोलणार आहेस, परक्या माणसासमोर नाही आहेस तू. तुला कसला संकोच वाटतोय? अ, आपण आपण मला 18 वर्षांनी आज प्रथमच भेटलात, तेही मोठ्या चमत्कारिक परिस्थितीत, विचित्र नात्यानं. मान्य आहे. हं, माझ्या माझ्या मनाचा गोंधळ उडालाय. मी काही विचारू शकत नाही. तुम्ही मला काहीही विचारा, काहीही सांगा, मी ऐकते. बर, उद्या तू आपल्या घरी येणार. तुला काय वाटलं हे प्रथम ऐकलंस तेव्हा? माझी अगदी पहिली प्रतिक्रिया सांगू? सांग ना. तुम्ही मला एवढ्या उशिरा घरी का नेताय आणि मी देखील का जायचं लगेच आश्रम सोडून, असं वाटलं. अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, यात तर काहीच गैर नाही. तुझ्या जागी जर मी असतो ना, तर मी सुद्धा हा असाच विचार केला असता. तुम्ही त्या प्रसंगी जायला तयार झाला असता? वीणा, तुला मी एक सांगू, या तऱ्हेचे प्रश्न एकमेकांना विचारून आपण काहीच साधणार नाही आहोत. अशी कल्पना कर, मी जर तुला विचारलं की माझ्या जागी आज जर तू असतीस तर 18 वर्षानंतर आपल्या मुलीला आश्रमातून आणलं असतंस? या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे? उम्हम. परिस्थितीने तुला एकटीलाच कोंडीत पकडून तुझ्यासमोर पेच निर्माण केलाय असं समजू नकोस. मी सुद्धा त्यात सापडलोय. म्हणजे आता मला घरी न्यायला परिस्थितीनं तुम्हाला भाग पाडलं म्हणून तुम्ही आलात, असं मी समजू का? भाग पाडला असं नाही ग. आता परिस्थिती अनुकूल झाली म्हणून लगेच आलो मी. तुमच्या दृष्टीनं तुम्हाला सगळं सोपं आहे आयुष्य. असं कसं म्हणतेस? तुमचं लग्न होण्यापूर्वी माझा जन्म झाला. मला सांभाळणं शक्य नव्हतं, तेव्हा माझी रवानगी आश्रमात करून तुम्ही परिस्थितीतून सुटका करून घेतली. परिस्थिती सुधारल्यावर आश्रमातून न्यायला आलात. म्हणजे मला आश्रम नको होता त्या वयापासून मला आश्रम जवळ करावा लागला आणि आता मी आश्रमाच्या जीवनातला एक भाग झाले आहे, तेव्हा तुम्ही मला आश्रम सोडायला लावताय. मी आता काय करावं सांगा? बाळ, बाळ, अगदी खरं बोललीस, स्पष्टही बोललीस, पण काही नवं बोलली नाहीस ग. म्हणजे काय? तुझ्या पुढे ही प्रश्नमाला उभी राहण्यापूर्वीच ती माझ्यासमोर उभी राहिली होती. यावर तरी विश्वास ठेवशील? हो, जरूर ठेवते. पण ही तुम्ही आपण होऊन तुमच्या पुढं स्वतःच्या हाताने उभी केली तसं नाही का? म्हणजे बघा, मला घरी आणायचा हा निर्णय तुमचा आणि त्याच्या पाठोपाठ येणारी ही प्रश्नमाला पण तुमचीच, असंच नाहीये का? सगळं माझंच आहे ग, मी कुठे नाकारतोय. मग पण हे सगळं काल आणि आज निर्माण झालंय का? ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या क्षणापासून मी ह्या प्रश्नचिन्हांशीच लढत आलो. तुला वाटतंय की 18 वर्ष तू एकटीने वनवास भोगलास? तसं नव्हतं. 18 वर्ष मी सुद्धा वनवासातच काढली. तुझा वनवास मात्र समाजाला उघड उघड दिसत होता. तुला समाजाचं प्रेम मिळालं नसेल, पण सहानुभूती मिळाली, दुवे मिळाले, आशीर्वाद मिळाले. आश्रमातल्या तुझ्यासारख्या 100-125 निष्पाप जीवांवर झालेले घाव समाजाला समजू शकत होते. माझी मात्र परिस्थिती तशी नव्हती. मी आतल्या आत जळत राहिलो. ते जळणं कुणाला दिसलं नाही, कळलं नाही, कळवता येण्यासारखं नव्हतं सुद्धा. असं म्हणतात वीणा, सर्वात दुःखी कोण? तर पाण्यातला मासा. कारण पाण्यातच राहायचं असल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये येणारं पाणी कुणालाही दिसत नाही. 18 वर्ष मी माशासारखा अश्रू लपवत आलो, यातून सुटका शोधत होतो. ती झाली, पण तोवर मध्ये हा एवढा काळ गेला. वीणा, आज मी पत मिळवली आहे, दानत निर्माण केली, अफाट वैभवसुद्धा मिळवलं. समाज माझ्यापुढे वाकलाय आज. अगं, आज मी कुठलंही अनैतिक कृत्य केलं तर ते कृत्यसुद्धा शिरोधार्य मान्य इतका समाज वाकलाय. मग कोण्या एकेकडे हातून जर काही चूक घडली असेल आणि ती जर आज मी निस्तारायला निघालो तर समाज मध्ये येईल. वीणा, वीणा, अगं, प्रश्नचिन्हांशी सामना देण्याची इतकी वर्ष ताकद होती ग. आता थकलो. आता सगळी प्रश्नचिन्ह पुसून टाकायची आहेत. पण हे एकच प्रश्नचिन्ह असं आहे, मी नाही एकटा पुसून टाकू शकत. मला तुझी मदत हवी आहे, सहाय्य हवं आहे. वीणा बेटा, हो म्हण. आपण आपण आपल्या घरी माझी काय ओळख करून देणार आहात? तू येण्यापूर्वीच तुझी ओळख घरी झालेली आहे. अं? हो, 2 महिन्यापूर्वी माझे वडील वारले. कदाचित तू पेपरमध्ये वाचलं असशील. ही गोष्ट वडिलांना सांगण्याचं मला परवापर्यंत धाडस नव्हतं. ते गेले. मी आईला हे सांगितलं. माझ्या 2 मुलांना हकीकत सांगितली. मुख्य म्हणजे बायकोला सांगितली.
तिनं तिचं अंतःकरण अतिशय विशाल केलं. अगं म्हणून तर मी तुला आज घरी चल म्हणू शकतोय वीणा. आज सगळं घर तुझ्या स्वागताकरता हात पसरून तुला कुशीत घेण्याकरता असूसलाय. वीणा बेटा, मन मोठं कर. तुझ्या बापाचा अपराध पोटात घाल. माझ्या पत्नीनं मला उदार मनानं क्षमा केली. तिच्या एवढी मोठी हो. हो म्हण बेटा, हो म्हण. मला पप्पा म्हण आणि माझं घर धन्य कर. मी मी येईन उद्या. देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर सगळी वास्तू हात पसरून मला कुशीत घेण्यासाठी उभी होती. माझे दोन्ही भाऊ समोरच होते. त्यांच्या मागं हातात तुकडा घेऊन एक बाई उभी होती. तिनं पुढं होत माझी दृष्ट काढली. हातातला भाकरीचा तुकडा माझ्यावरून ओवाळून टाकला, पायावर पाणी घातलं आणि तिथं दरवाजातच मला कडकडून मिठी मारली. तिच्या डोळ्यातून पाण्याची धार ओघळली. कुणीही न सांगता आतून प्रेरणा व्हावी तसं मी म्हणून गेले, आई आई डोळे पुस, मी आता आले आहे. मला रडायला मात्र आलं नाही. कसं यावं? आदल्या दिवशी देशमुखांनी मला आश्रमात सोडल्यावर त्या क्षणी मी गुरुजींच्या गळ्यात पडून एवढी रडले की समजूत घालून गुरुजीच नव्हे तर आश्रमातल्या मुली देखील थकल्या. रात्रभर माझ्या डोळ्याचं पाणी काही खळलं नाही. आश्रमातल्या खोल्यातून मी हिंडून घेतलं. इथं माझं बालपण गेलं. आम्ही सगळ्या पोरक्या आईबापाविना वाढणाऱ्या मुली अनेकदा या वास्तूत एकमेकींच्या गळ्यात गाळे घालून हसलो आणि रडलोही. सगळी रात्र अशी रडण्यात गेली. आता डोळ्यात पाणी येत नव्हतं. डोळे नुसतेच चुरचुरत होते. देशमुख, माझे 2 भाऊ सुरेश आणि रमेश आणि माझी आई सर्वांनी माझ्याबरोबर फिरून मला सगळं घर दाखवलं. नंतर एका बंद दरवाजासमोर येऊन आम्ही उभे राहिलो. त्या दरवाजावर एक तोरण लावलेलं होतं. देशमुख म्हणाले, दार उघड बेटा, ही खोली तुझी. हं. खोलीच्या 4ही भिंतीकडे मी आळीपाळीनं पाहत राहिले. मला दिलेल्या त्या खोलीत एक कॉट होती. कॉटला लागून एक स्टूल, त्याच्यावर एक अत्यंत आकर्षक भारी टेबल लॅम्प, त्याच्या शेजारी 3 उदबत्त्या मंद सुवास पसरवीत जळत होत्या. कोपऱ्यात एक टेबल, तिथंही टेबल लॅम्प. पलंगावर पडल्या रात्रीचं वाचन करायचं म्हटलं तरी शक्य होतं. टेबलाजवळच ड्रेसिंग टेबल, संपूर्ण प्रतिबिंब दिसेल असा उंच आरसा, तिथंही अंगचाच दिवा. ड्रेसिंग टेबलावर ठेवलेले पावडरचे डबे, कुंकू, स्नोच्या बाटल्या, सगळं नवं आणलेलं दिसत होतं. मी येण्यापूर्वी त्या वस्तूंचं आगमन माझ्यासाठीच झालेलं होतं हे अगदी सहज कळत होतं. ड्रेसिंग टेबलला लागून एक मोठं कपाट, ते कपड्यांचं असावं. पुढं होऊन ते उघडावं असा विचार मनात आला, पण लगेच वाटलं हे आपलं नाही. दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणं योग्य नाही. पलंगाला लागून असलेल्या भिंतीला एक चांगली 6 फूट रुंदीची खिडकी होती. या खिडकीला अत्यंत भारी पडदा लावलेला होता. पूर्वेला असलेल्या त्या खिडकीतून सकाळची कोवळी उन्हं रोज त्या खोलीभर पसरत असणार, ह्या विचाराने खरंच मला बरं वाटलं. मी आता ह्या खोलीची मालकीण. तसं हे सगळं घरच आता माझं. पण कोणतीच भावना आता प्रकर्षानं का होत नव्हती. मी मोहरून पण गेलेली नाही, गोंधळलेलीही नाही. मन जड झालेलंही नाही आणि हलकंही नाही. स्थितप्रज्ञावस्था म्हणतात ती अशीच असेल. ह्या घरात ह्या क्षणी आणखी कुणी असं स्थितप्रज्ञ असेल का? देशमुख असतील तसे. राजरोसपणे ते मला आज या घरी घेऊन आले. सुरेश, रमेश हे जुळे भाऊ 12-13 वर्षाचे वाटतात. त्यांना व्यवहार नक्की कळत असणार. खरंच ते दोघं आपल्याकडे नक्की कोणत्या भावनेनं पाहत असतील. ह्या घरानं माझं स्वागत तर केलं. मी कोण आहे हे या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. प्राप्त परिस्थितीत माझा कोणताच अपराध नाही हे सुद्धा प्रत्येकजण जाणू नये. तरी देखील या निरनिराळ्या व्यक्तींना काय वाटत असेल? सुरेश, रमेश देशमुखांबद्दल काय विचार करत असतील? देशमुखांच्या पत्नीनं अंतःकरण मोठं केलं. कुणीही न सांगता मी तिला मघाशी आई म्हणाले. काल रात्रभर डोक्यात ह्या घराचा, देशमुखांचा कशाचाही विचार नव्हता. फक्त देशमुखांची बायको
या घरातली गृहिणी कशी असेल? जी आपलं मन इतकं मोठं करू शकते ती बाई कशी असेल? प्रत्यक्ष तिच्या मनात ह्या क्षणी काय चाललं असेल? चेहरा किती सौम्य आहे, किती शांत. ह्या बाईनं खूप खूप दुःख सहन केलं असावं असं दिसतं. ह्या घराची ही एवढी सुबत्ता, पण बाई रसरसलेली दिसली नाही. हे वैभव हिच्या अंगी काही लागलेलं नाही. आपण ह्या बाईला उत्स्फूर्तपणे आई कसं म्हणालो? काल बोलता बोलता देशमुख म्हणाले, मला पप्पा म्हण, माझं घर धन्य कर. देशमुखांना पप्पा म्हणायचं कसं तरीच वाटतं. तोंडात तो शब्द यायचाच नाही. कालपासून मी मनाची तयारी करण्याच्या प्रयत्नात आहे, पण पप्पा नाही असं म्हणावंसं वाटतच नाही. मला देशमुखांचा तो सगळा आटापिटा स्वार्थी वाटतो. स्वतःच्या दुःखाला त्यांनी पाण्यातल्या माशाची उपमा दिली. ते दुःखी असतील सुद्धा, पण मग माझं काय? आश्रमाचं आयुष्य माझ्या वाट्याला आलं ते कुणामुळं? 1 नाही 2 नाही 18 वर्ष समाजापासून दूर राहिलो आपण. गुरुजींनी आपल्याला त्यांच्या परीनं आनंदात वाढवलं, शिस्त लावली, समाधानी राहायला शिकवलं. पण तरी देखील आई वडिलांच्या छायेचं, कौतुकाचं जे काही सौख्य असेल त्या सौख्याची फारकत केली ती देशमुखांनी. 18 वर्षानंतर ते मला आता घराचं सुख देऊ पाहतात. ते मला सुख द्यायचं म्हणून की स्वतःचा अहंकार सुखवायचा म्हणून? माझी मग जी कुणी आई असेल ती या क्षणी कुठं असेल? या 18 वर्षात तिच्या आयुष्याचे काय धिंदवडे झाले असतील? देशमुखांनी माझा शोध घेतला तसा त्या बाईचा घेतला की नाही? माझी ती खरी जन्मदात्री ह्या जगात आज असेल की माझ्याबरोबरच तिचंही काही कमी जास्त असली हयात तर तिचं ते पाप लपलं असेल की चव्हाट्यावर आलं असेल? समाजानं तिला तेव्हा क्षमा केली असेल की जिणं नकोसं केलं असेल? खुद्द देशमुख त्या काळात त्या माझ्या आईशी कसे वागले असतील? मी आश्रमात आले, मला छत्र मिळालं, पण त्यावेळी माझ्या आईचं काय झालं असेल? देशमुखांना नाव मिळालं, वैभव मिळालं आणि त्यांचा एवढा महान अपराध पोटात घालणारी पत्नी मिळाली. आज ते राजरोसपणे वावरत आहेत. पण माझ्या आईला त्या काळात तिचा तो अपराध पोटात घालून तिचा स्वीकार करणारा मोठ्या अंतःकरणाचा पुरुष भेटला असेल का? इतक्या मोठ्या अंतःकरणाचा पुरुष संभवतो? जिचं अंतःकरण जास्तीत जास्त क्षमाशील ती खरी स्त्री, ती खरी आई. देशमुखांच्या घरी त्यांची पत्नी त्यांची आई झाली. या बाबतीत ती पत्नी असेल, पण त्याच्या कितीतरी पट अधिक ती आई आहे. आई 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 आई. घाबरण्याचं काही कारण नाही आहे. अतिविचार, मानसिक ताण यापैकी आलेला हा थकवा आहे केवळ, त्याचा टाप. डोंट वरी, डोंट वरी. आजच्या दिवसात मला तपासायला आलेल्या 5व्या डॉक्टरांनी तेच निदान केलं. देशमुख माझ्या उशाशी बसले होते. त्यांनी माझा हात हातात घेतलेला होता. पायाशी आई बसली होती, समोर गुरुजी उभे होते. माझ्या तापाचा आजचा 3रा दिवस. त्या घरी येऊन मला 3च दिवस झाले होते, पण माझ्या तापानं सगळं घर इतक्या जवळ आलं होतं की मध्ये काही भिंती राहिल्या नव्हत्या. उषा पायथ्याशी माणसं होती. सुरेश रमेशची धावपळ चालली होती. आई अधूनमधून यायची. देशमुख त्यांचा जीव माझ्या खोलीत ठेवून कामावर जायचे, पण त्यांनी त्यांच्या खोलीतला फोन माझ्या पलंगाजवळ आणून ठेवला होता आणि माझ्या औषधांच्या वेळी त्यांचा बरोबर फोन येत होता. वीणा बेटा, औषधाची वेळ झाली तुझी. घेतलं? वर दूध घेतलं की नाही? घेतलं. शांत पडून राहायचं. हो. कसला विचार नाही करायचा. मी विचार नाही करत कसला. अगं असं म्हणतेस, पण राजा झोपेत बडबडतेस. कधी? काल रात्रभर बोलत होतीस. कोण म्हणतं? कोणी म्हणायला कशाला पाहिजे. मी रात्रभर उषाशी जागा होतो. तुम्हाला झोप नाही माझ्यामुळं? त्याचा आता विचार करायचा नाही. मी येतोय संध्याकाळी. स्वस्थ पडून राहायचं. समोर कृष्णाची मूर्ती आहे, लक्ष आहे ना? हो. असे सारखे फोन यायचे. डॉक्टरांच्या तर 3-3 खेपा व्हायच्या. सुरेश रमेश जाऊन येऊन असायचे. इतकंच काय, पण जिना चढवत नसताना देशमुखांची आई म्हणजे माझी आजी, तिच्याही 4 खेपा व्हायच्या.
संध्याकाळी देशमुख कामावरून आले की सरळ माझ्या खोलीत यायचे. रात्रीच्या जेवणापर्यंतचे सगळे व्यवहार माझ्याच खोलीत व्हायचे. रात्री मला झोप लागेपर्यंत ते मला काही ना काही वाचून दाखवायचे. आश्रमात सकाळी 6 वाजता प्रार्थना व्हायची. 18 वर्षांची ती सवय. देशमुखांनी दुसऱ्याच दिवशी एक संगमरवरी श्रीकृष्णाची मूर्ती 900 रुपयांना विकत आणून तिची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा माझ्या खोलीत केली. पलंगावर पडल्या पडल्या मी तो सोहळा पाहिला. असं कुठं काही कमी नव्हतं आणि त्याचाच अतीव ताण पडला होता. गुरुजी, देशमुख, आई, आजी जाता येता सांगायच्या, अगदी कशाचा विचार करायचा नाही. रात्री अपरात्री जाग यायची, बघायची तो उषाशी देशमुख जागे. पण माझ्या तोंडून मात्र पहिला शब्द जायचा, आई कुठे आहे? मगाशीच गेली झोपायला, आणू का उठवून? नको. मला सांग ना, काही हवं असेल तर. नाही, काही नको. उगीचच जरा घाबरल्यासारखं होतं. मग देशमुख मला झोप लागे तो थोपटत राहायचे. त्या तापानं माझे 15 दिवस खाल्ले. नंतर हवापालट करण्यासाठी म्हणून देशमुख मला खंडाळ्याला घेऊन गेले. बरोबर सुरेश रमेश होते. आई मात्र येऊ शकली नाही. देशमुखांनी माझं नाव कॉलेजात घातलं. माझ्या एकटीच्या दिमतीला त्यांनी त्यांची फियाट दिली. दुसरी गाडी सुरेश रमेशच्या ताब्यात होती. देशमुखांना त्यांच्या उपयोगासाठी ऑफिसची गाडी असायची. माझ्या खनपटीला बसून बसून देशमुखांनी मला ड्रायव्हिंग शिकायला लावलं. पहिल्यांदा मी जेव्हा एकटीच गाडी घेऊन बाहेर पडले ना, तेव्हा जर प्रथम कुठं गेले असेल तर आश्रमात. गुरुजींनी विचारलंच, अरे वा, आज अगदी अचानक आलीस? एकटी आले मोटर चालवीत. प्रथम म्हटलं देवळात जावं म्हणून इथं आले. अरे वा वा वा, प्रगती आहे म्हणायची. कसली प्रगती? पूर्वी आश्रम तुला घरासारखा वाटायचा, आता देवळासारखा वाटायला लागला. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे देशमुखांचं घर आता स्वतःचं घर वाटायला लागलं की नाही? नाकारू कशाला, तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण गुरुजी, ह्याचं श्रेय कुणाला आहे म्हणून सांगू? देशमुखांना. त्यांना नाही. जिनं अंतःकरण मोठं करून माझा स्वीकार केला, देशमुखांना क्षमा केली, त्या माझ्या आईला. मला माहित आहे वीणा बेटा, सगळं माहित आहे. सगळं म्हणजे काय माहिती आहे? तुझा ओढा देशमुखांपेक्षा त्यांच्या पत्नीकडे जास्त आहे. हे तसं झालंय खरं. काही खेद करण्यासारखं आहे असं नाही, पण बेटा थोडी माया प्रेम याचा वाटा त्या माणसाला सुद्धा मिळू दे. मला पटतं हे गुरुजी, पण काय 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 पण काय नाही, म्हणजे त्यांच्याबद्दल आदर वाटतो, मस्तक झुकतं, पण अंतःकरण हलत नाही, असंच ना? असं का व्हावं हे मात्र कळत नाही. कळत नाही मलाही. माझ्यासाठी ते किती जीव टाकतात म्हणून सांगू? पण तरी देखील त्यांनी प्रथम माझ्यावर फार फार अन्याय केला हा विचारच डोक्यातून जात नाही. मला रात्रंदिवस डोळ्यासमोर आश्रम दिसतो. माझ्या 100-125 हतभागी भगिनी डोळ्यासमोर येतात. त्या सर्वांची बेले मला गेली 18 वर्ष आठवतात. अजून इथं एकेका दिवसाच्या वयाची मुलं तुम्ही आणता. कोवळी कोवळी, लाल लाल, निराधार, निष्पाप जीव. त्यांची इच्छा नसताना ती ह्या जगात आलेली. अशाच कोणत्या तरी देशमुखांनी त्या अर्भकांचं पितृत्व नाकारलं म्हणून ती कोवळी मुलं इथं आलेली. ज्या तऱ्हेनं 18 वर्षापूर्वी मी आले त्या तऱ्हेनं. सारखे हेच विचार मनात येतात देशमुखांकडे पाहिलं की. असे विचार येऊ देणं हे फार फार वाईट आहे, हे कळतं मला गुरुजी. पण तरी ते विचार येतात, छळतात. देशमुखांच्या घरात मी आता वाढते. ही झुळझुळीत पातळं आयुष्यात प्रथमच नेसते. त्यांच्या मोटारीतून हिंडते फिरते, सगळं आबादी आबाद आहे. पण डोक्यात एकदा हे असे सुरुंग उडायला लागले ना की काही सुचत नाही, काही वळत नाही. काय करू सांगा? गुरुजी काही सांगणार एवढ्यात आश्रमातल्या मुली धावल्या. माझ्या भोवती गराडा पडला, मिठ्यांचा वर्षाव झाला. एक दोघींनी तर चक्क मुकेही घ्यायला कमी केलं नाही. मग मात्र सगळ्याचा विसर पडला. आजूबाजूचं अफाट जग लहान झालं, जगाचा आश्रम झाला, ज्याची लोकसंख्या होती फक्त 100 किंवा 125. किती तास गेले कोण जाणे. कॉलेजमध्ये वेळ चांगला जाऊ लागला. कॉलेजात मी मोटार घेऊन जायची. त्याचं सगळ्यांना कुतूहल वाटायचं, कौतुक वाटायचं. घरी तर अनेकदा दृष्ट काढली जायची. दृष्ट काढायला लावण्यात आजीचाच नेहमी पुढाकार असायचा. देशमुख तर माझ्या आसपास सारखे असायचे. रात्रीची मी अभ्यासाला बसले की ते ऑफिसच्या फायली घेऊन यायचेच.
एकाच टेबल लॅम्पच्या प्रकाशात मग माझा अभ्यास आणि त्यांचं ऑफिसचं काम सुरू. शनिवार रविवार नाटक किंवा सिनेमा ठरलेला, देशमुखच तिकीट काढून आणायचे. मग आमच्या 2-2 मोटारी निघायच्या. सुरेश रमेशच्या मोटारीत आई असायची आणि माझी मोटार मी चालवायची आणि देशमुख माझ्या ड्रायव्हिंगची तारीफ करीत माझ्या गाडीत असायचे. नाटक सिनेमा सुरू असताना मग देशमुखांचं माझ्याकडेच लक्ष असायचं. नाटकातल्या एखाद्या विनोदानं थिएटर हसायचं अख्खं. त्यावेळी स्वतः हसायचं विसरून मी तो विनोद एन्जॉय करते की नाही हे आजमावण्यासाठी देशमुख माझ्याकडेच पाहत राहायचे. मी त्यांना हसायला हवी होते, फुलायला हवी होते, धुंद व्हायला हवी होते, रसरशीत व्हायला हवी होते, तृप्त व्हायला हवी होते. मी एम ए होईपर्यंतची ती मधली वर्ष खरोखर कशी संपली हे कळलं सुद्धा नाही. खरंच सांगते, त्या 6 वर्षाच्या कालखंडाला दुःखाचं म्हणता येईल असं एकच गालबोट लागलं आणि ते म्हणजे माझ्या आजीचा, देशमुखांच्या आईचा मृत्यू. मी एम ए झाले आणि कॉलेजातल्याच प्राध्यापकांशी माझं लग्न ठरलं. देशमुखांना ही गोष्ट सुरेश रमेशकडून समजली. ही गोष्ट म्हणजे माझं प्राध्यापक गडकरी यांच्यावर प्रेम बसलंही. देशमुखांनी लगेच गडकऱ्यांची भेट घेतली आणि आमचं लग्न पक्क करून टाकलं. घाईघाईनं देशमुखांनी लग्नाचा दिवस ठरवला आणि मग माझ्या विवाहाच्या कल्पनेनं त्यांची झोप उडाली. ते थकून गेले. 1-2दा मी त्यांना प्रत्यक्ष रडतानाही पाहिलं. लग्न लागलं. विवाहाचा सोहळा अख्ख्या मुंबईत गाजला. वैभवानं डोळ्याचं पारणं फिटलं. हनीमूनला सिमल्याला जायचं ठरलं. देशमुख, सुरेश, रमेश स्टेशनवर निरोप द्यायला आले. गाडी हलणार तशी देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. घशातल्या घशात कढ दाबीत ते भरलेल्या आवाजात गडकऱ्यांना म्हणाले, माझ्या वीणाला सांभाळा. देशमुखांचा हात पकडीत मी म्हणाले, तुम्ही किती केलं हे मी सांगू शकणार नाही. या जन्मी सोडाच, पण पुढच्या 7 जन्मात देखील माझ्या भावना व्यक्त करायला मला शब्द सापडणार नाहीत. मी तुमच्यासाठी काय करू सांगा. वीणा बेटा, विचारलंस म्हणून सांगतो. अगं, मला एकदाच अंतःकरणापासून पप्पा म्हणून हाक मार. अगं, त्या हाकेसाठी मी गेली 6 वर्ष वाट पाहिली. अगं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हाक मारणार तोच गाडी सुटली. मी मग नुसता हात करीत राहिले. देशमुखांची मूर्ती दूर दूर होत दिसेनाशी झाली. कितीतरी वेळ ते हात करीत नुसते उभे होते. मधुचंद्राहून मी परतले आणि नंतर मात्र कुंडलीतले सगळे शुभग्रह वक्री भावे अशा घटना व्हायला लागल्या. केवळ 4 दिवसांच्या तापाचं निमित्त होऊन आईनं या जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांनी सांगितलं, मेंदूतली धमनी अकस्मात तुटल्यामुळे हे घडलं. आता हे असं का व्हावं? तर विचारांचा ताण असह्य झाला म्हणून. त्याचा अर्थ मी माझ्याशी इतकाच लावला, तोही माझ्यापुरता, की माझ्या आगमनापायीच आईला एवढा मनस्ताप झाला. तिनं माझं स्वागत केलं. 6 वर्ष ती माझ्याशी चांगली वागली, पण नेहमी दबलेली वाटायची, उदास वाटायची. ती कधी फुललीच नाही. संसारात स्वतःला हरवली नाही. तिनं देशमुखांना क्षमा केली, पण तेवढ्या मोठ्या गुन्ह्याला क्षमा करता येण्यासाठी जी ताकद लागते ती आईत नसावी. तिनं धारण केलेली शांती तिलाच पेलली नाही. न पेलणाऱ्या पट्टीत ती गात राहिली. ती पट्टी आपलीच आहे, आपल्याला ती सहज पेलते आहे असं भासमय विश्व तिनं स्वतःभोवती उभं केलं. त्या वलयात तिनं कुणाला डोकावू दिलं नाही. त्याच वलयानं तीच मग पिचून गेली आणि आतल्या आत ती फुटली. देशमुख माझ्यावर उधळून जाऊन ती माया करीत होते. त्याच्या दर्शनानं ती पोळून निघाली. हे पोळणं तिला कुणाला सांगता आलं नाही, कारण ती मग फार छोटी ठरली असती. अशी ती आई मग आतल्या आत जळाली, आतल्या आत खोल डोहात बुडाली. तिनं आतल्या आत समाधी घेतली. तिनं धारण केलेली क्षमाशील वृत्ती तिचाच बळी मिळाल्यावर शांत झाली आणि आईला ही जिवंत समाधी घ्यायला भाग पडलं ते केवळ देशमुखांमुळं. त्या माऊलीपुढं, पर्वतप्राय मूर्तीपुढं देशमुख आणखीन छोटे ठरले. हे खुद्द देशमुखांनीही जाणलं. ते एकदम थकले, वृद्ध झाले. त्यांचं सगळ्यातून मन उडालं. टवटवीत वृत्ती कोमेजून गेली. हसरा चेहरा मलूल झाला. जीवनातला, जगण्यातला अट्टाहासच संपला. लेकीला न्याय देता देता सप्तपदी चाललेल्या सहधर्मचारिणीवरच मोठा अन्याय करून बसले हे त्यांच्या मनानं घेतलं असावं. त्यांनी अंथरूण धरलं. त्यातून ते नक्की उठले असते,
पण अंथरुणाबरोबरच त्यांनी मौन धरलं. त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न प्रत्येकानं हर प्रकारानं केला, पण त्यांनी मौन मिठी सोडली नाही. ह्या माणसानं आयुष्यभर उत्कटतेनं फक्त प्रेमच केलं. त्यांची उत्कटता किती म्हणजे किती तीव्र होती याचा अनुभव मी 1 नाही 2 नाही सतत 6 वर्ष घेतला होता. ज्या उत्कटतेनं त्यांना मनमुराद आयुष्य उपभोगण्याची संजीवनी दिली, त्याच उत्कटतेनं त्यांच्यावर जेव्हा घाव करण्याची वेळ आणली तेव्हा जो घाव केला तो बरोबर निसटता घाव केला नाही. बायकोच्या अकाली मृत्यूला आपण जबाबदार आहोत हेच देशमुखांनी मनात घेतलं. त्यात त्यांची शुद्ध गेली. कधी काही बेशुद्धीत बोललेच तर माझं नाव घ्यायचे. माझी एकच इच्छा पुरी व्हायची राहिली आहे असं म्हणायचे. काल 11:30 वाजता देशमुख वारले. साधारणपणे 4 वाजता अंत्ययात्रा निघाली. 7 वाजता सगळं संपलं. माझं सांत्वन करायला एकाही माणसाला सोडू नका म्हणून मी बजावलं होतं ना. नाही पण समोर समोर कुणीतरी उभा आहे. हे तर गुरुजी, देवकुळे गुरुजी. बेटा वीणा, गुरुजी. वीणा बेटा, वीणा बेटा, मन आवर. वीणा ऐक माझं बेटा. वेळेपूर्वी तू किती रडणार आहेस, पण त्या माणसाकरता तू रडतीयस. नानासाहेबांसाठी रडतेस हे पाहून बेटा मला जरा बरं वाटतंय. गुरुजी, गुरुजी, मी कुणासाठी रडते हेच कळत नाहीये मला. असं असेल तर मी सांगतो, हातून अन्याय घडला ह्या जाणीवेचं हे दुःख आहे. अन्याय कुणावर? नानासाहेबांच्यावर. ते कसं गुरुजी? वीणा बेटा, वीणा वीणा मन घट्ट कर. खरं तर हे सगळं बोलायची वेळ ही नाही, पण तरी बोलतो, कारण हसताना प्रतारणा झाली तर चालेल, रडताना होऊ नये म्हणून सांगतो. आणि मलाच आता हा ताण सहन होत नाही म्हणून सांगतो. वीणा ऐक. गुरुजी, गुरुजी, मला भीती वाटते. पोरक पोरक वाटतं. काय सांगणार आहात? देशमुखांचा आणि तुझा कसलाच संबंध नव्हता हे सांगणार आहे. गुरुजी! होय बेटा ऐक, मला एका दमात सगळं सांगू दे. नानासाहेबांची पत्नी हीच तुझी खरी खुरी आई. लग्नापूर्वी तिनं तुला जन्म दिला. तिचं बाळणपण आश्रमानं केलं. नियमाप्रमाणे तुला आम्ही ठेवून घेतली, आईला घरी पाठवली. तुझ्या जन्मानंतर 3 वर्षांनी तुझ्या आईचा आणि देशमुखांचा विवाह झाला. आश्रमाच्या नियमानुसार आपलं पूर्वायुष्य लग्नापूर्वी तुझ्या आईने देशमुखांना सांगायला पाहिजे होतं, पण तिच्यात तेवढं धैर्य नव्हतं. लग्नानंतर ती तुला नाही विसरू शकली. ती आतल्या आत जळत राहिली. एवढं वैभव होतं, तळ हातावर झेलणारा नवरा होता, आई वडिलांसारखे माया करणारे सासू सासरे होते, दृष्ट लागेल अशी लवांकुशांसारखी जोडी होती. पण तुझ्या आठवणीनं बेटा तुझी आई तडफडत होती. तिचं दुःख जाणण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला, पण ती गप्प राहिली. देशमुखांचे वडील वारल्यावर, सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर मग तुझी हकीकत देशमुखांना समजली. त्या क्षणी तो सर्व आरोप त्या भल्या माणसाने आपल्या माथ्यावर घेतला. कारण पोटच्या पोराचा पाय घसरला तर आईबाप क्षमा करतात, सुनेचा पाय घसरला तर तिला क्षमा नाही. हे जाणून देशमुखांनी वाईटपणा कलंक आपल्या माथी घेऊन तुला या घरी आणलं. तुझ्या सहवासाने त्यांना तुझं खरं खुरं वेड लागलं. तुझ्यावर ते वर्षाव करत होते आणि इतकं होऊन सुद्धा तुझ्या आईचं दुःख रतीभर कमी झालं नाही. अगं तू तिची खरी खुरी मुलगी असून देखील तुझ्यावर तिला प्रेमवर्षाव करता आला नाही. वात्सल्याची भूक दाबून ठेवावी लागली. तू समोर दिसत होतीस, पण वर्षाव करायला बंदी होती. तिने जर खऱ्या खुऱ्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली असती तर कदाचित सासूनं ते ओळखलं असतं, कारण ती सुद्धा एक आई होती. ही कसर मग देशमुख भरून काढत होते बेटा, आणि त्यांच्या या महान यज्ञाची सांगता फक्त तुझ्या पप्पा या एका हाकेने होणार होती. पण पण वीणा बेटा, अगं तुझ्या या हंबरट्याने या भिंती हादरतील, जमीन कापेल, आकाश देखील दुभंगेल, पण वीणा बेटा तुझ्या पप्पाला ही हाक नाही ऐकायला द्यायची. ते फार दूरवर गेलेत बेटा, फार दूरवर गेलेत. पप्पा